बनावट फायनान्स कंपनीच्या नावावर कर्जमजुरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय हायटेक महागटाला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली। तब्बल 11 बनावट नावांचा वापर करून 4 राज्यांमध्ये फसवणुकीचे जाळे विणणाऱ्या या आरोपींचा सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पर्दाफाश केला। चंद्रपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कर्ज मंजुरीचा आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय ठगाला पुण्यातील बाणेर परिसरातून अटक केली। विनोद शांताराम गडाख पाटील असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। तपासात आरोपींना महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये विविध बनावट नावांनी अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। तब्बल 11हून अधिक बनावट ओळखींचा वापर करून त्यानं गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना दिली। चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील एका हार्वेस्टर मशीन विक्रेत्याला आरोपीनं हेमंत जोशी या नावानं संपर्क साधला। स्वतःला पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड नागपूरचा कर्मचारी असल्याचा भासवत त्यानं विश्वास संपादित केला आणि व्हॉट्सअपवर 15 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचं बनावट पत्र पाठवलं। कर्ज मंजुरीसाठी डाऊन पेमेंटच्या नावावर 4,46,250 रुपये कंपनीच्या खात्यावर जमा करण्यात आले। रक्कम मिळताच आरोपीनं मोबाईल बंद करून पलायन केलं। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितानं सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवली। त्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा माग काढत पुण्यातून त्याला अटक केली। चौकशीत चंद्रपूरसह नाशिक, लखनौ, इंदूर आणि वडोदरा इथंही त्यानं वेगवेगळ्या नावाने फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं। हेमंत जोशी, हेमंत पवार, रणवीर सिंह सिकरवार, राम हरिचंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखिल यादव, विठ्ठल पाटील आणि विनोद पाटील अशा विविध बनावट नावांचा वापर आरोपीने केल्याचं तपासात निष्पन्न झालं। सध्या त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे। चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असून त्यावेळेस वापरलेले सिम कार्ड हे एक रिक्षा चालकाचे व बँक अकाउंट हे कॅब ड्रायव्हरचे वापरलेले जसे तपासात निष्पन्न झालेले आहे। तसेच त्याने यापूर्वी देखील हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, राम हरिचंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखिल यादव, विठ्ठल पाटील, विनोद पाटील या नावाने गुन्हे केलेले आहेत। सदरच्या गुन्ह्यात आपला जी डाऊन पेमेंट घेतलेलं होतं 4,46,250 रुपये, त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यात देखील एकूण 11,53,382 रुपयाचं त्यांनी फ्रॉड केल्याचं सकृतदर्शनी आपल्या आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याचे टोटल बँक अकाउंट्सची वगैरे माहिती घेण्याचे काम चालू आहे। त्याप्रमाणे पुढची कारवाई कायदेशीर प्रक्रिया चालू आहे।